हाय मित्रांनो, शुभ संध्याकाळ. तर कोकणी देवेंद्र या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करत आहे. तर आज मी जातो आहे धरणावरची व्हिडिओ असणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्ही बघू शकता धरणावर आमचं कसं आहे बांधलेलं आहे धरण आहे सर्व. तुम्हाला ते व्हिडिओ कंटिन्यू दाखवणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर तुम्ही पाठीमागे बघू शकता पूर्ण हिरवगार आहे, भातबीत लावून झालेलं आहे सर्व. तर मस्तपैकी हिरवगार वाटतो आहे गावाला. तर मी तुम्हाला ही व्हिडिओ दाखवणार आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ बघा पूर्णपणे. मित्रांनो, खाली आलो आहे रोडवरती. आता रोडवरून चालत जातो आहे मी. तर तुम्हाला दाखवतो ही शेती. तर ही बघा शेती लावलेली आहे, खाली भात लावलेला आहे आणि इकडं नाचणी आहे वरती. ही दिसते ना, ही नाचणी आहे आणि ही इकडे खाली भात लावलेला आहे. आपल्या दोन साईडच्या मस्त हिरवागारमधून रस्ता गेलेला आहे एकदम भारी. हा मंदिर आहे गणपतीचा. तर रोडनी जातोय आता. 10 मिनिटाचाच रस्ता आहे. 10 मिनिटामध्ये आपण जाऊ. गणपतीचा मंदिर आहे. तर रस्त्याने जातोय आम्ही. 10 मिनिटामध्ये पोहोचेन. जास्त लांब नाही आहे, जवळच आहे. तर तुम्हाला दाखवतं व्हिडिओमध्ये. मस्त मधून रस्ता गेला आहे ना, दोन साईडनी हिरवंगार मस्त. गावची मजा वेगळीच असते. वारा पण एवढा सुटला आहे ना, जबरदस्त वारा सुटला आहे आणि पाऊस पण गावाला जाम आहे. तर आता पोचलो आहे मी जाकमाता देवी प्रसन्न जावळे मंदिराजवळ आलो आहे. हा गेट आहे समोरचा. आतमध्ये मंदिर आहे. 2 मिनिटावरती मंदिर आहे आतमध्ये. हा बाहेर समोरचा गेट आहे. आलो आहे आता, जातो आहे. बहुतेक आलो आहे. 5 मिनिटामध्ये पोचू आपण धरणावरती. भारी वाटतं गावचा धरण. तर तुम्ही गावी आलात तर या पावसामध्ये गणपतीमध्ये तर सर्वजण येतातच गावी, कारण गावची मजा वेगळीच असते. तर तुम्हाला दाखवतो. हा वरती गेला आहे बुद्धवाडीमध्ये रस्ता आणि हा गेला आहे आंबोली खारी साखरी. हा रोड गेला आहे आणि हा बुद्धवाडीत वरती गेला आहे गावामध्ये. आणि हा आपण साखरेच्या रोडने जातो आहे चालत. बस आलो आहे आता, जवळच आलो आहे. बघूया पाणी किती आहे ते धरणामध्ये, माहिती पडेल. कपडे पण धुवायचात. एक टी शर्ट ही धुवायची आहे, जी घातलेली टी शर्ट आहे ती, कारण मुंबई घालायला. तर एक जोड धुवायची आहे आणि बघूया आंघोळ करायचं वाटलं तर करू. आंघोळी करायचीच आहे आंघोळी. बघूया. वराटतात तिकडं म्हणजे लावायला आलेली माणसं. बघूया एस टी गेलं की नाही खाली, काय माहिती नाही. नसेल गेली तर येईल एस टी. ते झालेत ना मस्त, एकदम भारी वाटतो. पर्यातून पाणी येतो इथे एकदम. हे बघा, गावच्या ठिकाणी झरा आता फुललेलं आहे सर्व आणि थोडं पाणी चालू झालेलं आहे गावी. थोडं म्हणजे भरपूरच चालू झालेलं आहे. बघूया आता धरणावर किती पाणी येतो आहे, माहिती पडेलच. तुम्हाला दाखवतो. फायनली धरणावरती पोचलो आहे. हा बघा धरण आहे, पाणी भरपूर आहे पाणी. बघूया, मस्त एकदम वाटतं झरा. आणि हा पहिला इथं हा नव्हता, पूल नव्हता. हा पहिला सीधा म्हणजे हा बघा कातळ दिसला ना, या कातलाच्या प्रमाणच होता इथं पूल. म्हणजे त्याच्यातूनच पाणी जायचा. पूल बिल काय नव्हता, असाच फक्त होता. फक्त हे साईडचे हे डांबं आहेत ना, हे असं फक्त डांबं होते. हे असे फक्त डांबं होते. बाकीचं हे असं पूल बिल खालून काय नव्हता. असा खालून जातोय ना पाणी, तसं काय नव्हता पाणी. फक्त वरूनच पाणी जायचं आणि त्याच्यातनं एवढं ढोपारभर पाण्यातनं जायचा. जर पाऊस भरपूर असला ना
तो ढोपारभर पाणी व्हायचं इथून. आणि आता हा वरती पूल बांधून आहेत आणि आतमध्ये मोऱ्या टाकलेल्या आहेत. ह्या बघा मोऱ्या. तुम्हाला तिकडून वरून गेल्यावरती दाखवतो तुम्हाला मोऱ्या. पाणी बघा किती आहे, एकदम भारी वाटतं एकदम. जरा बघूया आंघोळ करायला आंघोळी करीन, वरती नाही करणार कारण कोण नाही आहे ना वर, एकटाच आहे, त्याच्यामुळे इथं खालीच करीन आंघोळ. तर तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये. बकऱ्यांशी आलेत बाबा, गावच्या ठिकाणी बकऱ्या, ह्यांच्याच बकऱ्या राहिल्यात मला वाटतं. तुमच्याच राहिल्यात ना बाबा बकऱ्या? आता कोणाचे नाही ना गावात? त्यांचे आहेत का? फोटो घेत आहे. आता सर्वांनी काढले ना बकऱ्या? कोणाच्या आहेत आता? आता मनु पवाराचे आहात आणि तुमच्या ना? आणि होडीवाल्याच्या ना? बाकी सर्वांच्या बकऱ्या गावातून काढल्या ना बाहेर. मांजर कुणाचं आहे? पाटणा आला तुमच्या? फोटो घेतला त्याचा. हा बघा बाबांचा बकरा मांजरू त्यांच्यासोबतच असतो ना बाबा? बरोबर असतो. हां, वाघरे वाहतात हे सर्व जानकारी ठेवतात गावची. पाऊस भरपूर पडला ना बाबा? आपला भंडारा. हो, हा आपला अंधार आहे आपला. आंघोळी कराय ना? आता येतील गणपतीमध्ये आंघोळी करायला सर्व. गणपतीला ना आता लावणी चालू झाली ना, ती लावणी चालू झाल्या की आता जशी लावणी आटपण ना तशी या धबधब्यावर आंघोळ करायला येतील. हो, मुंबईची आता गणपतीमध्ये येतील. बाकीची गावची लोक ते येतील इथंच आषाढी एकादशीला वगैरे. आता पहिली आषाढी एकादशीला वर जायची, आता वर नाही. आता वर नाही, आता हा खाली. वरचा धरण तुटला ना का काय? हाय पाणी तुमचं त्याच्यात? हो, पाणी असं पण यावं ना, पाणी खाली निघालतो. म्हणजे मध्ये मध्ये तुटलंय ना? पाणी नसल राहत. पण दऱ्याला पाणी लय आलंय. हो, वर पाणी पडतो ना. हो, वरचा पाऊस पडतो. हे आपल्या खालीला पाणी कुठून येतो माहिती आहे? वरून येत असेल ना? लाटवण खोऱ्यापासून पाणी येतं. तिकडून येतं का? हा, गणपती पुढे म्हणतात ना. गणपती पुढे पासून येतो. म्हणजे गणपती फुलेचा असा लाटवण खोऱ्यामध्ये एक बुंदा तिकडं भारजा नदीला आहे. सावित्री नदी. सावित्री आपली भारजा नदीला. ती सावित्री नदी. जंगल जेटी आहे ती. हो, गाडी आली वाटतं. एसटी नाही ना गेली? नाही. बघूया हे कुणाचा आहे हा? नाही, हे वाघरेवा आहेत. म्हणजे गावची पूर्ण जानकारी त्यांना आहे, म्हणजे जुनं आहेत ते. हा बघा धरण एकदम मस्तपैकी वाटतो आहे धरणावर आंघोळी करायला. तर आता आंघोळी करतो. ही टी शर्ट धुवायची आहे, टी शर्ट धुवून घेतो आणि आंघोळी करतो. बघूया वरती तर नाही करणार आंघोळ, तिथं खालीच करायला लागेल कारण वरती पाणी पण भरपूर आहे आणि एकटाच आहे. कारण वरती सांगू नाही शकत ना काय. तर दोघं तिघंजण असतं तर शेवट ठीक आहे, केली असती. पण आता एकटाच आहे. बघूया जर कोण आलं तर मग वरतीच करीन, नाही तर मग इथं खालीच करेन. खाली काय एवढा ढोपरावर आहे पाणी, एवढा ढोपरावर आहे. वरती भरपूर आहे पाणी, म्हणजे मी बुडन वरती, एवढा पाणी आहे वर. मस्त एकदम घर आहे. मित्रांनो, पाऊस नाही आहे तोपर्यंत आपण आंघोळी वगैरे लगेच करून घेऊया. कारण पाऊस आला तर व्हिडिओ वगैरे बनवायला नाही भेटणार, तर आपण लगेच बनवून घेऊया. तर चला तर मग टी शर्ट धुवून घेतो आहे आणि मग आंघोळी करतो आहे मी, तर तुम्हाला दाखवतो आहे. चला तर मग. तर मित्रांनो, कपडे धुवून झालेले आहेत. तर आता आंघोळी करून घेतो. कारण पावसाचं वातावरण पण झालेलं आहे. तर नाहीतर पाऊस आला तर सर्व व्हिडिओ वगैरे काय नाही बनवता येणार, कारण मोबाईल आहे. कारण छत्री आहे, छत्रीतनं काय व्हिडिओ होणार नाही आंघोळी करता वेळी. तोपर्यंत आपण आंघोळी करून घेऊया.
तर इथे केलेली आहे आंघोळ. आधी तुम्हाला धबधबा दाखवतो. तिथे थोडीशी व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी. मित्रांनो तुम्हाला वरती धरण दाखवतोय. पाणी किती आहे ते तुम्हाला माहिती पडेल दाखवल्यावरती. तर हा बघा धरण. हा बघा धरण बघू शकता तुम्ही धरण. हा इकडे सर्व पातेरी आला आहे बघा. ही सर्व इकडं पातेरी आल्या ही. आणि तिकडं इथं खोल आहे. हा दिसतो ना हा काळा तो तिथं खोल आहे. तिकडं वरती सर्व पातेरी जमा झाले आहे. वरती ही झाडाची पातेरी पडते ना ही पातेरी ती सर्व तिकडे जमा झाले आहे. खोल आहे इथे. इथे खोल आहे पण आता उतरू का नाही शकत कारण कोण नाही आहे ना, एकटाच आहे मी. त्याच्यामुळं नाही उतरत. नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवीन कधी आलो तर. गणपतीमध्ये तर येईनच तेव्हा मी तुम्हाला दाखवीन इथे किती खोल आहे तो पाणी. तर चला तर तिथं तुम्हाला दाखवतो तिथे एक झलक देतो तुम्हाला आणि मग आपण निघूया. बघितला असाल आमचा धरण आहे मस्तपैकी. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा कारण अशाच तुम्हाला गावच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. तर चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.